अ, नमस्कार. या विशेष शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी विशाल परदेशी. आपण बघतोय की कोरोनाचा धोका कायम असतानाच कोरोनामुळे मुंबईवर नवं संकट निर्माण झालंय. रक्तदानाचं प्रमाण कमी झाल्यानं अनेक रुग्णांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालाय. मुंबईवर मोठं संकट निर्माण झालंय. 4 दिवसामध्ये मुंबईतली परिस्थिती बिकट होण्याची भीती सुद्धा निर्माण झाली. मुंबईवरच्या संकटामुळे अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आला. या रुग्णांचा जीव वाचवणं आता तुमच्या हातात आहे. मुंबईतल्या रक्तपेढ्यांमध्ये फक्त 4 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक राहिलाय. कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान करण्यासाठी रक्तदाते समोर येतच नाहीत. परिणामी मुंबईमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. जगावर आलेल्या अरिष्टामुळे कोट्यावधी लोकांचं जगणं मुश्किल झालं. कोरोनामुळे अनेक आर्थिक आणि सामाजिक प्रश्न सुद्धा निर्माण झाले आहेत. मात्र या कोरोनामुळेच अनेकांचा जीव सुद्धा धोक्यात आलाय. कारण मुंबईवरचा हा धोका आणि नवं संकट अधिकाधिक गहिरं होत चाललंय. मात्र या संकटात सुद्धा आपल्याला जगायचंय. अनेक रुग्णांना जगवायचंय. अनेक रुग्ण हे फक्त रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानावरतीच जिवंत राहू शकतात. तेव्हा मुंबईकरांनो, रक्तदात्यांनो, जर तुम्ही पाठ फिरवलीत तर हजारो रुग्ण कसे जगतील ही कल्पनाच आपण करू शकत नाही. ही भीषण परिस्थिती आहे मुंबईतल्या एका मोठ्या रक्तपेढीची, जिथे रक्त साठवण्याचे फ्रीज रिकामे आहेत. इथला रक्तसाठा तेव्हाच वाढेल जेव्हा मुंबईवरच्या या मोठ्या संकटाची जाणीव तुम्हाला होईल आणि तुम्ही रक्तदान कराल. अनेकांचे जीव या लहानशा रक्ताच्या पिशवीवरती अवलंबून आहेत. कुणाला शस्त्रक्रियेसाठी तर कुणाला अवघ्या 10 दिवसांचं आयुष्य मिळावं यासाठी. मीरा रोड परिसरात राहणारा 35 वर्षांचा इम्रान थॅलेसेमियाचा रुग्ण. ठराविक दिवसांनी थॅलेसेमियाच्या रुग्णांना रक्त द्यावंच लागतं. इम्रानला सुद्धा 10 ते 14 दिवसांनी रक्त द्यावं लागतं. मात्र रक्तदाते पुढे येत नाहीत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानं कधी रक्त मिळेल याची वाट त्याला पाहावी लागते. एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या इम्रानचं आयुष्य किती असावं हे फक्त रक्तदात्यांच्या हातात आहे. रक्त मिळायला उशीर होत असल्यानं त्यांची चिंता वाढली आहे. मेरा ट्रांसफ्यूजन 1 दिन बाद है, लेकिन ब्लड अवेलेबल नहीं है. मैंने अपना जहाँ से मुझे ब्लड मिलता है, ब्लड बैंक, मैंने वहाँ पे चेक किया 3 दिन पहले. तो उन्होंने कहा कि ब्लड तो अवेलेबल नहीं है, तुम 2 दिन बाद वापस चेक करना. मैंने फिर से चेक किया और उनका जो जवाब था वो सेम था कि ब्लड अवेलेबल नहीं है और कब तक अवेलेबल होगा उसकी भी कोई गारंटी नहीं है. तो यूजुअली मेरा ट्रांसफ्यूजन एक 10 से 14 दिन के बीच में होता है, लेकिन इस सिचुएशन की वजह से मेरा ट्रांसफ्यूजन हर बार ही डिले हो रहा है. कभी कभी 18 से 21 दिन के बीच में हो जाता है. तो उस वजह से मतलब काफ़ी प्रॉब्लम आती है. जैसे यूजुअली मतलब मुझे 9 से 10 घंटा ऑफिस का काम करना पड़ता है घर से, तो मैं फोकस नहीं कर पाता हूँ मेरा अगर हेमोग्लोबिन लो हो जाता है तो. और फिर मुझे बाहर जाके आने में तकलीफ़ होती है. वयाच्या अवघ्या 6व्या महिन्यापासून थॅलेसेमियानं हर्षित राठोडला गाठलं. तेव्हापासून त्याला जगवलंय ते रक्ताच्या नात्यानं. म्हणजेच ज्यांनी रक्तदान केलं त्यांच्यासोबत तयार झालेल्या रक्ताच्या नात्यानं. रक्ताचं नातं हे फक्त जन्मानं तयार होत नाही. ज्याच्या शरीरात रक्तदात्याचं रक्त जातं त्यांच्याशी त्याचं एक प्रकारे रक्ताचं नातंच तयार होतं, नाही का? मागच्या 18 वर्षांपासून हर्षितला याच पद्धतीनं जगावं लागतंय. रक्ताचं एक युनिट हर्षितला 15 दिवसांचं आयुष्य देतं. हर्षितला MBA करायचंय. त्याचं स्वप्न पूर्ण होणं आणि आयुष्याला बळकटी मिळणं फक्त आणि फक्त रक्तदात्यांवरतीच अवलंबून आहे. ना मैं खा सकता अपने हाथों से, ना बुक्स उठा सकता अपने हाथों से. मेरी जान आपके हाथों में अब. लोगों ने ब्लड डोनेट करना चाहिए आपको लगता है? बहुत ही ज़्यादा.
लोगों को ब्लड डोनेट करना चाहिए। आपके जैसे कितने बच्चे हो सकते हैं जिनको इसका फ़ायदा होगा? पर डे 5000 है, स्टिल महाराष्ट्र में काउंटिंग। पर डे जिनको ट्रांसफ्यूजन लगता है, पर डे काउंटिंग 5000। हर बार 2 डोनर जमा करना 15-15 दिन में, क्योंकि ब्लड बैंक में ब्लड है ही नहीं। ये तो कोई ऐसी चीज़ नहीं जो अपने आप बनेगी। डोनर्स जाएंगे, ब्लड देंगे, तभी हमें मिलेगा। वो ट्रांसफ्यूजन हम 2 यूनिट लेते हैं, आपके 2 डोनर 2 यूनिट, स्टोरी फिनिश। लेकिन हर 15 दिन में हमें रिक्वायरमेंट है। और जब वो डोनर को हम लोग 3 महीने के बाद, 6 महीने के बाद जब ये कॉल देते हैं कि आपका टर्न फिर से आया, अरे अब भी तो हमने ब्लड दिया था, लेकिन आपने उस ब्लड देके 6 महीना, 4 महीना, 3 महीना हो चुका, और हमें हर 15 दिन में सर्वाइव के लिए 2 डोनर लगते हैं। हर बार सबको कन्विंस करना बहुत मुश्किल होता है, लेकिन ये बहुत ईजी है। आप डोनेट कीजिए 3 महीने में, 4 महीने में, 6 महीने में, आप सामने से आके डोनेट कीजिए। ब्लड डोनेशन करना सेफ, गुड, और आपके हेल्थ के लिए भी अच्छा है, और हमारे लिए भी बहुत अच्छा है। हर्षित सारखे जवळपास 2500 थॅलेसेमियाचे रुग्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरात राहतात। या सगळ्यांना रक्ताची नितांत गरज आहे। त्याशिवाय हॉस्पिटलमध्ये आता आधीप्रमाणे शस्त्रक्रिया सुद्धा सुरू झाल्यात। लॉकडाऊनच्या काळात पुढे ढकलण्यात आलेल्या अनेक शस्त्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यानं रक्ताची मागणी वाढली आहे। रस्त्यावर पुन्हा वाहनं वाढली आहेत, अपघातांची संख्या सुद्धा वाढली। परिणामी रक्ताची जास्त गरज आहे। रक्तसाठाच नाही, त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांच्या नातेवाईकांना 1 युनिट म्हणजेच 4 रक्तदाते आणण्याची सक्ती केली जाते। नॉन कोविड केसेस ओपन हो गया अभी सीधा, ओके। हॉस्पिटल्स अभी नॉन कोविड केसेस भी ले रहे हैं, और ज़्यादा मात्रा में ले रहे हैं अभी, ओके। तो अभी मैं तो सोचता हूँ कि कम से कम दिन का हमको ना कम से कम 600-700 लोगों को रक्तदान करना चाहिए। वो नहीं हो रहा है। वो आज के दिन में अगर आप स्टॉक देखो ना, मुंबई शहर का कुछ 3000 एंड ऑड यूनिट्स ऑफ ब्लड पड़ा है। और ज़रूरत कितनी है? नहीं, मैं क्या बोल रहा हूँ, उसका मतलब क्या है ना कि अगर 600 भी पकड़ा हम लोगों ने, 600 या 700 भी पकड़ा ना, 4 या 5 दिन का स्टॉक है हमारे पास में। 4-5 डेज स्टॉक इज डेंजरस। अच्छा, मतलब इस वक्त की बात करें, अभी इस वक्त की बात की मैं बात कर रहा हूँ, मैं मुंबई शहर के बारे में बात कर रहा हूँ। 3200-300 के यूनिट्स ऑफ ब्लड पड़े हैं, पूरे सब मुंबई के ब्लड बैंक्स ऑल पुट टुगेदर, ओके। और अगर हम समझें कि 700 लोगों को रोज रक्तदान करना है, कि 700 यूनिट ब्लड हमको लगता है रोज का, तो इसका मतलब कितना हो गया? 4 या 5 दिन का स्टॉक ही पड़ा है हमारे पास में। क्या होगा अगर 4 दिन के लिए कैंप्स, अभी कैंप्स तो हो भी नहीं रहे ना, बहुत ही कम कैंप्स हो रहे हैं। तो ये काफी अलार्मिंग कह सकते हैं हम इसे। इट इज अलार्मिंग, एंड एवरीबडी नीड्स टू नाउ वेक अप एंड से कि नहीं, इट हैज बीन अलार्मिंग फॉर द लास्ट सो मेनी मंथ्स। मुंबईतल्या पालिका रुग्णालयातल्या रक्तपेढ्यांमध्ये अशीच स्थिती निर्माण झाली, जिथे एका आठवड्यात 4 रक्तदान शिबिरं भरवली जायची, तिथे ही संख्या आता निम्म्यावर आली आहे। त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना 1 युनिट का होईना पण रक्तदान करण्यासाठी सांगितलं जात आहे। साधारण आम्ही एखाद्या रुग्णाला 2 युनिट ब्लड लागत असेल तर आम्ही त्यांना सांगतो कमीत कमी 1 युनिट तरी तुम्ही द्यावं, आणि 1 युनिट आपल्या ब्लड बँकमध्ये जे स्टोअर केलेलं असतं किंवा आधीच्या आपण व्हॉलेंटियर्सकडनं घेतलेलं असतं ते आपण ब्लड त्यांना देतो। आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी जेव्हा ब्लड डोनेशन करतात तेव्हा त्याचंच ब्लड रुग्णाला दिलं जातं असं नाही, ते आपल्याला एक्सचेंजप्रमाणे आपण जसा पेशंटचा ब्लड ग्रुप असतो त्याप्रमाणे आपल्याकडे जो साठा आहे त्याचं आपण रक्त त्यांना देत असतो। मुंबईतल्या जगजीवन राम या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या रुग्णालयाची रक्तपेढी रक्तदात्यांविना सुनी पडली आहे। एका वेळेस 4 जण रक्तदान करतील अशी सोय असलेल्या या रक्तपेढीत रक्ताचे अवघे 38 युनिट्स शिल्लक आहेत। मुळात या रक्तपेढीची क्षमता आहे 2000 युनिट्सची। एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमधल्या ब्लड बँकेची ही स्थिती आहे की यांची कपॅसिटी आहे जवळपास 2000 युनिटची, आणि अवघ्या 38 बॅग्स आहेत, म्हणजे जवळपास 19% इतकंच रक्त जर या रुग्णालयात उपलब्ध आहे तर विचार करा दुसऱ्या ब्लड बँकेतली, महाराष्ट्रातली काय स्थिती असेल। म्हणून गरज आहे ती तुमचं आता खरं तर रक्त सळसळण्याची, कारण सध्या तुमच्या रक्ताची गरज आहे ती महाराष्ट्रातल्या या सगळ्या रुग्णांना ज्यांची सर्जरी थांबल्या आहेत किंवा जे रोड ॲक्सिडेंट्समध्ये जखमी होतात। त्यामुळे कृपया बाहेर पडा आणि रक्तदान करा। रेल्वे स्टेशनवर घेतल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरांना आधी चांगला प्रतिसाद मिळायचा, मात्र सध्या रक्तदाते प्रतिसाद देत नाहीत। परिणामी रक्तदात्यांनी पुढे यावं असं आवाहन केलं जात आहे।
रेलवे स्टेशन में कैंप में भीड़ कम है, और जो भीड़ रहती है लेडीज़ की भीड़ भी बहुत ज़्यादा है। तो उसमें क्या होता है, लेडीज़ तो बहुत मोस्टली एचबी कम रहता है तो वो रिजेक्ट हो जाते हैं, और जेंट्स की भीड़ है लेकिन डोनेशन कम ही हो रहा है। मतलब नॉर्मली सोचिए अगर 100 होता था यूनिट्स डोनेशन, तो अभी 50-40 ऐसी हो रहा है बस। तो आपको लगता है कि लोगों ने सामने आकर आपको डोनेशन करना चाहिए थोड़ा, इस टाइम पे तो ज़रूरी है अभी बहुत। मुंबईमध्ये रक्ताचा तुटवडा आहे, मात्र सरकारी संस्था राज्य रक्त संक्रमण परिषदेला हा तुटवडा जाणवत नाही। मुंबईतल्या 54 रक्तपेढ्यांमध्ये रोज किती रक्त उपलब्ध आहे याची सगळी माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे एका क्लिकवर उपलब्ध आहे। पण असं असतानाही रक्तपेढ्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या या संस्थेनं कोणतीही ठोस पावलं उचललीच नाहीत। आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। रक्त देतं का रक्त, कारण तर खरंच तशी परिस्थिती निर्माण झाली आहे, म्हणून आपण विचार करायला हवा। मुंबईतल्या रक्तपेढ्यांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय। शस्त्रक्रियांसाठी रक्त गरजेचं असतं, मात्र रक्तदान शिबिरांना अल्प प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणा संकटात सापडल्यात। परिणामी सर्व स्तरातून रक्तदानाचं आवाहन केलं जात आहे। मुंबई सध्या मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे। सर्व आरोग्य यंत्रणा धोक्यात आली आहे। रक्तपेढ्यांमध्ये रक्त नसल्यानं भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र राज्य संक्रमण परिषदेला हा धोका अजूनही दिसलेला नाही। पण जरा इकडे बघा, मुंबईच्या उत्तर टोकाला असलेल्या बोरिवलीतल्या नवजीवन रक्तपेढीत रक्ताचा साठा किती आहे ते। रक्तपेढ्यांमध्ये रक्त साठवण्याचे हे आहेत फ्रीजेस, आणि या फ्रीजमध्ये जर आपण बघितलं की कशा पद्धतीने सगळे स्टोरेज बॉक्सेस आहेत ते पूर्णपणे रिकामे आहेत। आणि हे कहाणी सांगतात बेसिकली की नेमकं मुंबईतल्या सगळ्याच रक्तपेढ्यांमध्ये काय स्थिती आहे। ही पश्चिम उपनगरातली स्थिती आहे, पण थोड्या बहुत फरकानं आपल्याला हेच बघायला मिळतंय। जसं आता इथे पण स्टोरेज कॅपॅसिटी बघितली की इथे 300 युनिट रक्त साठवलं जाऊ शकतं, पण आहे प्रत्यक्षात किती 30 ते 40, म्हणजे जवळपास 10% इतकंच। या एवढ्या कमी रक्तामध्ये जो रक्ताची मागणी आहे ती कशी बरं पूर्ण केली जाणार। गृहनिर्माण सोसायटी असो किंवा एखाद्या धार्मिक संघटनेचं शिबिर, जिथे जमेल तिथे नवजीवन रक्तपेढीचं रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं, पण त्याला अल्प प्रतिसाद मिळतोय। अवघे 30 ते 40 रक्तदाते रक्तदानासाठी पुढे येत आहेत। टू बी व्हेरी फ्रँक, आय हॅव नेव्हर फेस लाईक दिस। आम्ही अशी परिस्थिती कधी बघितली नाही आहे। 6 महिन्यापासून आमची धावपळ चालू आहे। ब्लड बँकेला कधी डिमांड सप्लाय व्हेरिएशन ऑलवेज झाला। इनिशियली जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा स्टॉक होता, म्हणजे पण डिमांड एकदम कमी झाला, कारण की सगळे एक लॉकडाऊन मोडमध्ये आले इमिडिएटली, सगळ्यांना फिअर झालेला। तेव्हा आम्हाला एवढा त्रास नाही होता कारण स्टॉक होता, तर आम्ही वी कॅन स्टोअर ब्लड 35-42 डेज, तर एवढा त्रास झाला नाही जेवढा आत्ता होत आहे। आता काय आहे, लॉकडाऊन ओपन झालेलं आहे आणि ओपनमध्ये सगळे नॉर्मल सर्जरीज होतात। नॉर्मलसी रिझ्यूम करायची वाटचाल चालू आहे सगळ्यांकडे, आणि नॉर्मलसी येल्यावर डिमांड वाढतो आहे। पण सेकंड एपिसोड ऑफ कोरोना फिअर, दॅट इज सेकंड एपिसोड वेव ऑफ कोरोना विच एव्हरीबडी इज वरीड ऑफ, त्याच्यामुळे लोकांची भीती तसंच राहिलेली आहे। रक्तदानामुळे अनेकांचा जीव वाचतो, त्यामुळे राजकीय पक्ष सुद्धा रक्तदानासाठी पुढाकार घेत शिबिराचं आयोजन करतात। शिवसेनेचे पदाधिकारी अरविंद भोसले शिबिराच्या माध्यमातून रक्तदान करून घेतात। त्यांचं म्हणणं तरी काय आहे ते एकदा रक्त संक्रमण परिषदेनं ऐकावं। मी आपल्या माध्यमातून मुंबई आणि महाराष्ट्रातील तमाम रक्तदात्यांना विनंती करेल की कोरोनाच्या या पार्श्वभूमीवरती मुंबई आणि महाराष्ट्रामधल्या विविध हॉस्पिटल्समध्ये अभूतपूर्व अशी रक्ताची टंचाई निर्माण झालेली आहे। आत्ता एखाद्या उपचारासाठी कोणत्या हॉस्पिटलमध्ये, विशेषतः मुंबई ठाण्यामधल्या हॉस्पिटलमध्ये जर समजा एखादा पेशंट ॲडमिट करायचा म्हटला, तर त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या पेशंटला अथवा पेशंटच्या नातेवाईकांना पहिली सूचना केली जाते की रक्ताची कमतरता असल्यामुळे पेशंट ॲडमिट करण्याबरोबरच तुम्ही रक्ताची सुद्धा तरतूद करून ठेवा, तरच त्या पेशंटचा उपचार होऊ शकतो।
रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडबळ यांनी सुद्धा पुढाकार घेतलाय. खूप कठीण आहे, कारण करोनाच्या काळामध्ये लोक हॉस्पिटलमध्ये येऊन रक्त डोनेट करणं थोडं भीतीदायक झालं आहे लोकांसाठी. मग अशा वेळेला लोकांना बाहेर काढणं गरजेचं असतं. मग आम्ही काय करतो, ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये धार्मिक प्रोग्राम टाळून लोकांनी ब्लड डोनेशन कॅम्प घ्यावेत यासाठी लोकांना प्रवृत्त करतो. मग प्रवृत्त करण्यासाठी काहीतरी करावं लागतं. मग अशा वेळेला त्या वॉर्डमधील नगरसेवक म्हणून मी माझ्या वॉर्डमध्ये दिवाळीमध्ये एक कॅम्प घेतला. त्या कॅम्पमध्ये मी आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असणारं वाफेचं मशीन जे आपण वाफ घेऊ शकतो ते प्रत्येक डोनरला आपण एक भेटवस्तू म्हणून दिली. आता पण पुढचा कॅम्प आहे, त्यासाठी पण लागणारे जेवढे डोनर्स येतील त्यांना मी भेटवस्तू देतो आहे की जेणेकरून त्यांनी येऊन डोनेट करावं आणि त्या रक्ताचा उपयोग हा संपूर्ण जो गरजू असतो त्याला चांगल्या रीतीने व्हावा. मुंबईतली परिस्थिती किती भीषण आहे हे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 28 नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार मुंबईत 3000 युनिट इतकाच रक्तसाठा होता. KEM मध्ये 90 युनिट, जे रक्तपेढीत 100 युनिट, तर कोपर रुग्णालयात फक्त 10 युनिट्स होते. नानावटीमध्ये 74 आणि सायन रुग्णालयात 196 युनिट्स रक्त होतं. हिंदुजा रक्त केंद्रामध्ये 122 तर मीनाताई ठाकरे रक्तपेढीमध्ये 37 युनिटच रक्त आहे. एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये एकही युनिट रक्त उपलब्ध नसल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतो की मागच्या काळामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री आणि मी स्वतः यांनी आपल्याला विनंती केली होती, आवाहन केलं होतं की मोठ्या प्रमाणावर रक्तदान त्या ठिकाणी करा. आपण केलेलं रक्तदान हे जीवनदान ठरू शकते. म्हणून यापुढे सुद्धा आपण अशाच प्रकारचा प्रतिसाद देऊन रक्तदानासाठी पुढे यावं. मुंबईमध्ये दरवर्षी जवळपास 3 लाख युनिट रक्ताची आवश्यकता भासते. त्यापैकी 1 लाख युनिट रक्तदान हे IT कंपनीतील कर्मचारी करतात. पण वर्क फ्रॉम होममुळे हे कर्मचारी रक्तदानासाठी बाहेर येत नाहीयेत. प्रत्येकी 40,000 युनिट रक्तदान हे कॉलेज आणि विविध धार्मिक आणि सामाजिक संघटनांकडून होतं. मात्र लॉकडाऊन आणि कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदानच बंद झालंय. रक्तपेढ्यांकडे रक्तदाता अशी नोंद असलेले रक्तदाते कोरोनाची भीती किंवा वाहनांची उपलब्धता नाही म्हणून रक्तपेढीपर्यंत पोहोचूच शकत नाहीत. बिकॉज ये पॉसिबल नहीं है कॉलेजेस में, ऑफिस में, सब. अभी ऑफिसर्स को भी हम लोग अप्रोच कर रहे हैं. एक ऑफिस ने मेरे को आज कॉल किया है, बोला है कि हम चाहते हैं ब्लड डोनेशन कैंप करें. मैं बोला बहुत ही अच्छा है यार. ऐसे अगर हम लोग ने सब बाकी ब्लड बैंक्स को भी, बाकी कॉर्पोरेट्स को भी बोल दिया कि चलो स्टार्ट करो आप, भले कम हो. नॉर्मली हमारा 100 यूनिट होता है समझो, इसमें 30 यूनिट मिल गया तो भी चलेगा, पर होना चाहिए. तो ये हर एक आदमी का जिम्मेदारी है. हम लोग है ना वो अथॉरिटीज़ के ऊपर छोड़ेंगे ना, होने वाला नहीं है. हर एक इंडिविजुअल, भले वो मीडिया वाला हो, वो मीडिया वाला सोचना नहीं चाहिए कि सिर्फ मेरा काम है लोगों को बताना कि ब्लड नहीं है. उनके ऑफिस में कैंप हो सकता है क्या? फार्मास्यूटिकल कंपनी वाला बोलता है मेरे को, अरे थैलेसीमिया बच्चों के लिए हमारे पास नया मेडिसिन आया. बोला ठीक है, उसका डिटेल मेरे को भेज दो, लेकिन आपके सोसाइटी में कितने लोग हैं उनको पूछता हूँ मैं. हर एक का जिम्मेदारी है. बिकॉज क्या है, ये बहुत ही अलार्मिंग सिचुएशन है. रक्तदानाच्या बद्दल नागरिकांमध्ये जनजागृती होत नसल्यानं मुंबईसह देशात नवीन रक्तदाते तयार होत नाहीत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं यासाठी मोहीम हाती घेण्याची गरज आहे. रक्तदानाची भीती वाटणाऱ्यांसाठी ही गोष्ट ऐकून घेणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे की तुम्ही जर रक्तदान करायला जाताय तर तुमच्या अंगामध्ये HBचं किंवा रक्ताचं पुरेसं प्रमाण आहे की नाही हे तपासलं जातं आणि त्यानंतर म्हणजे रक्त काढून मग या मशीनमध्ये टाकलं जातं आणि त्यानंतर ठरवलं जातं की तुम्ही रक्तदान करू शकता की नाही. आता माझं ब्लडचे सॅम्पल्स घेतलेत आणि ते चेक करून मग ठरवलं जाणार आहे. त्यामुळे उगाच भीती बाळगू नका. जर तुम्ही व्यवस्थित आहात, तुम्ही हेल्दी आहात तर कृपया बाहेर पडा आणि रक्तदान करा. कारण सध्या तुमच्यासारख्यांकडनं ही अपेक्षा आहे असे अनेक जीव वाचवण्याची. रक्तदान श्रेष्ठदान असं म्हटलं जातं. एकदा रक्तदान केल्यानं रक्त, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा या तीनही भागांमुळे 3 जणांना नवजीवन मिळू शकतं. संकटात एकमेकांना साथ देणाऱ्या मुंबईकरांनी आणि राज्यातल्या नागरिकांनी आता रक्तदानासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील धुरीसह स्वाती लोखंडे,
न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे हे कोरोनाचं संकट तर आहेच, पण या संकटाच्या काळामध्ये खरं तर ज्या शस्त्रक्रिया होत आहेत किंवा जे थॅलेसिमियाचे रुग्ण आहेत त्यांना रक्ताची गरज वारंवार भासते. चला, मधल्या काळात लॉकडाऊनमुळे बहुतांशी लोक घराच्या बाहेर पडू शकले नाहीत, म्हणून रक्तदानाची मोहीम जी होती ती काही प्रमाणात थंडवली. पण आता पुन्हा एकदा पुढे जाऊयात. आणि खरं तर म्हटलेलंच आहे की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आपल्या दानामुळे आपण कोणाचा तरी जीव वाचवतोय हे लक्षात ठेवा. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.